नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, केंद्र सरकार यांच्यामार्फत इंटेलिजन्स ब्युरोमध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला असिस्टंट सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ग्रेड सेकंड यांची या ठिकाणी पदभरती असणार आहेत. यामध्ये जवळपास 3000 प्लस जायची पदभरती असणार आहेत. या व्हिडिओमध्ये जी शॉर्ट नोटीस आहे ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवट पण पहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पण असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करू. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी केंद्र सरकार यांच्यामार्फत इंटेलिजन्स ब्युरो यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला असिस्टंट सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ग्रेड 3 एक्झामिनेशन 2025 या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण जागा दिल्या आहेत मित्रांनो 3717 जण पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोस्ट असणार आहेत असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 3 यांची पदभरती असणार आहेत. यामध्ये एकूण जागापैकी मित्रांनो तुम्हाला यूआरसाठी 1537 जागा, ईडब्ल्यूसाठी 442 जागा, ओबीसाठी 946 जागा, एससीसाठी 566 आणि एसटीसाठी 226 पदभरती असणार आहेत. यामध्ये तुम्हाला पे स्केल असणार आहे लेवल 7मध्ये 24,900 ते 1,42,400 मध्ये तुम्हाला पे स्केल असणार आहे. यामध्ये स्टेशन क्वालिफिकेशन असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्वालिफिकेशन असणार आहे. मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर नॉलेज सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर एज असणार मित्रांनो एज 18 ते 27 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. एज हे मित्रांनो तुम्हाला 10/8/2025 रोजी तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी अप्पर एज्युकेशन असणार मित्रांनो तुम्हाला एससी एसटी मध्ये असते 5 वर्ष, ओबीसी मध्ये असते ते 3 वर्ष वयाची सवलत तुम्हाला मिळालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. यामध्ये टायर 1 असणार आहेत, 100 प्रश्न असणार आहेत मित्रांनो तुम्हाला. यामध्ये 5 पार्ट्समध्ये एक्झाम असणार आहेत. एक प्रश्न हा एका मार्काला असणार आहे. त्यामध्ये 1 तास वेळ असणार आहे. त्यानंतर तुमचे टायर सेकंड असणार आहेत. यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला 50 प्रश्न असणार आहेत आणि 1 तास वेळ असणार आहे. त्यामध्ये तो टायर 3 असणार आहेत. हा इंटरव्ह्यू तुमच्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला नोट असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो कट ऑफ असणार आहे. हा 100 मार्काचा असणार आहे. टायर 1 मध्ये यूआरसाठी 35%, ओबीसी 34%, एससी एसटी 33% आणि ईडब्ल्यूएस 35% यासाठी तुमचं कट ऑफ लागणार आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी जे टायर 1 मध्ये क्वालिफाय झाले असेल त्याने तुम्हाला टायर सेकंड असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी टायर सेकंड या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जो कोटा पाहिजे तो या ठिकाणी सेकंडचा सेपरेटली कट ऑफ लागणार आहे. मित्रांनो टायर 1 आणि टायर सेकंडचा कट ऑफ झाल्याने टायर 3 म्हणजे तुमच्याकडे डॉक्युमेंट व्हेरिएशन असणार आहेत. म्हणजे तुम्ही आणि इंटरव्ह्यू सुद्धा असणार आहेत. म्हणजे टायर 1 आणि टायर 2 मध्ये पास झालेले विद्यार्थी या ठिकाणी टायर 3 म्हणजे इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाईड असणार आहेत. आणि फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी टायर 1, टायर 2 आणि टायर 3 मध्ये तुमच्या ठिकाणी जे रँडम जी प्रोसेस असते हे सगळं पास झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्याचबरोबर एक्झाम सिटी या ठिकाणी फुल नोटिफिकेशन आल्यानंतर आणि हा फॉर्म कसा भरला जातो हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी 19/7/2025 पासून ते 8/7/2025 पर्यंत तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. यामध्ये एक्झाम फी असणार आहे मित्रांनो तुम्हाला एक्झाम फी 550 रुपये फी असणार आहेत ऑल कॅन्डिडेटसाठी. आणि मित्रांनो तुम्हाला यामध्ये मेल कॅन्डिडेट ऑफ यूआर ईडब्ल्यूएस ओबीसीसाठी मित्रांनो तुम्हाला एक्स्ट्रा 650 रुपये फी लागणार आहे. ओके, तर मित्रांनो ही होती शॉर्ट नोटीस इंटेलिजन्स ब्युरो मार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.